नमस्कार. आज आपण सकल माळी समाजाच्या वतीने निमंत्रित करून आपण इथं सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांच्या मनापासून धन्यवाद. तसं पाहिलं तर जे संघटन आहे, हॅलो, हे जे संघटन आहे एक 5-6 महिन्यापूर्वी काही आपल्या समाजातील डॉक्टर्स एकत्र आले. एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी सगळेजण एकत्र आले होते. त्यावेळेस आपले दंत वैद्य डॉक्टर सुदर्शन गोरे यांनी विषय मांडला त्यांच्यापुढे की आपल्या समाजाचं हॉस्पिटल व्हावं. यांच्या या विषयाला सर्व डॉक्टरांनी मान्यता दिली. त्यानुसार आपली पहिली बैठक धनंजय जाधव यांच्या मंगल कार्यालयात झाली. तिथं आपले सर्व राजकीय नेते उपस्थित होते. त्यांनी आपल्या समाजाकरता जागा पण उपलब्ध करून द्यायची मागणी मान्य केली आणि एक पुढच्या महासभेमध्ये तो विषय आपला मंजूर होऊन जाईल. हे काम करत असताना आपण नगरचं नामांकन केलंय. त्याचबरोबर बालिक आश्रम रोडचं सुद्धा आपण आता नामांकन करत आहे. याच्याबरोबर आपल्याला धनंजय जाधव यांच्या सहकार्याने आपण आपल्या समाजाचं मेडिकल आणि रक्त तपासणी केंद्र आपण चालू करत आहे. रक्त तपासणीसाठी आपले डॉक्टर सत्रे यांच्या सहकार्याने होत आहे. या रक्त तपासणीच्या केंद्रामध्ये आपल्या समाजाला शुगरची तपासणी 100% लाईफ टाईम मोफत केली आहे. शुगरची तपासणी त्यांनी आपल्या समाजासाठी लाईफ टाईम मोफत केली आहे. त्याचबरोबर तिथं बीपी आणि ईसीजीची सुविधा आपल्या समाजासाठी त्यांनी लाईफ टाईम मोफत करणार आहे. राहिला प्रश्न बाकीच्या रक्त तपासणीचा, त्याच्यावर पण ते आपल्याला 60% डिस्काउंट देणार आहे. त्याच्यानंतर तिथं आपलं धनंजय जाधव यांच्या मदतीने मेडिकल शॉप होत आहे. मेडिकल शॉपसाठी आपल्याला त्यांनी जागा पण दिली आहे. त्या शॉपमधून आपल्या समाजासाठी ना नफा ना तोटा ह्या तत्वावर मेडिसिन दिलं जाईल. आता यामध्ये ना नफा ना तोटा या तत्वामध्ये ज्यावेळेस मेडिसिन दिलं जातं त्यावेळेस आज आपण आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये महिन्याला 4 ते 5 हजार रुपये मेडिसिनला खर्च असतो. तो खर्च तुमचा निम्म्यावर येईल. आणि प्रत्येक घरामध्ये कोणालाही हौसेने मेडिसिन कुणी विकत घ्यायला जात नाही. तो अचानक आलेला खर्च असतो आपल्या घरावर. तो आपल्या समाजाचा खर्च वाचवावा म्हणून धनंजय जाधव यांनी हे आपल्याकडे सोय करून देत आहे. त्याचबरोबर इथं आपण हे जे स्टॉल लावले, हे स्टॉल धारक आपल्या समाजासाठी डिस्काउंट देऊन आपली सेवा करतील. त्यांनी स्टॉल लावताना सांगितलं आम्ही आमच्या नफ्यामधला 50% डिस्काउंट आपल्या समाजासाठी देऊ. जेणेकरून बाहेर समजा एखाद्याचं किराणा दुकान असेल तर बाहेरून घेण्यापेक्षा तो आपल्या समाजाकडून घेईल. आपल्या समाजाचा व्यवसाय वाढेल. आपला समाज आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल. त्याच्याकरता आपण एक आयडेंटिटी कार्ड देतोय बनवून. माझ्या मते ते सगळ्यांना व्हॉट्सअपला आलं असेल. आलं तुम्हाला ते कार्ड प्रत्येकाला घेणं आवश्यक आहे. ते कार्ड घेतल्याशिवाय आपल्याला तो डिस्काउंट मिळणार नाही. त्याचबरोबर आपल्या समाजाचे 20 ते 25 डॉक्टर्स आहेत.
या डॉक्टरांसंग बोलणं झालंय, बोलणं चालू आहे. यांनी आपल्या समाजाकरता ओपीडी फी माफ केली आहे. आज प्रत्येक दवाखान्यामध्ये ओपीडी मध्ये 200, 300, 500 रुपये लागतात. ओपीडी फी द्यायची खूप असते, ती देण्याची प्रत्येकाची ताकद पण असते. पण ओपीडी फी त्यांची माफ केल्यामुळं आपल्या समाजाचा आर्थिक फायदा पण होईल. आता आपल्याला ही जी जागा मिळाली आहे, या जागेवर आपल्या समाजासाठी हॉस्पिटल उभारण्यात येईल. ते हॉस्पिटल आपल्या समाजातील सर्व डॉक्टर आपल्या समाजासाठी 100% मोफत कसं राहील यावर ते विचार करत आहेत. यासाठी प्राधान्य घेत आहेत डॉक्टर सत्वे, डॉक्टर गोरे. या दोघांची याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे. या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. प्रत्येकाला विनंती आहे, त्यांनी आय कार्ड साठी इथं बलकवणे मॅडमकडे नोंदणी करून द्या. आय कार्ड असल्याशिवाय आपल्याला बाकीच्या पुढच्या कोणत्याही सुविधा मिळणार नाही. धन्यवाद. धन्यवाद फडणवीस साहेब. खरं तर